माझ्या रोज एक नवीन विषयामध्ये व्हिडिओ टाकला होता की सांगलीच्या आयर्विन ब्रिजवर एक मुलगा एवढ्या उन्हात अनात एवढ्या तळपत्या उन्हात तो रस्त्यावरती डांबरीवरती झोपतो बसतो, त्याचं खूप हाल व्हायला लागलंय आणि त्या मुलाचं रेस्क्यू करा, त्याला कुठेतरी न्या असं सांगितल्यानंतर हेच ते मुस्तफा भाई की जे आत्ता त्याला आंघोळ घालतात आणि आता त्याचं केस वगैरे सगळं धुवा लागलेले आहेत, त्याला मस्तपैकी आंघोळ घालण्याचं काम चालू झालेलं आहे. अहो, आपल्या स्वतःच्या आई वडिलांची कोण सेवा करत नाहीत, ही आत्ता दुनिया आहे. पण मुस्तफा भाई बघा, आपला भाऊ असल्यागत आपले घरचे असल्यागत या लोकांचं पालन पोषण करतो. मुस्तफा भाई, आता तुमच्याकडे किती लोक कार्यकर्ते आहेत असे? सध्या आपल्या आश्रममध्ये 103 जण आहेत आणि 7-8 जण दवाखान्यात ऍडमिट केलेला आहे. अच्छा. आणि 1097 जण इथं आहे आणि एक 98 माणूस इथं हजर आहे. अच्छा. हा मुलगा काय नाव वगैरे गाव वगैरे काय सांगतो? नाही, आता काय झालं की आम्ही सरकारी दवाखान्यातल्या साहेबांशी बोलणं झालं. नाही ते त्यांचे बोलणं झालं. त्यांनी म्हणलं की त्याच्यावर औषध उपचार करूया पहिला. अच्छा. मग ते कालांतरात कळलं आपल्याला की काय आहे काय नाही कळलं. अच्छा, म्हणजे याच्यावर तुम्ही आता औषध उपचार चालू करणार? हो हो, उद्याला त्याच्यावर चालू करणार तिला. छान छान छान. म्हणजे तो इतका काय वेडा नाहीये की ते व्यवस्थित आता बसला वगैरे बघतोय आपण, म्हणजे इतका काय वेडा नाहीये, पण त्याच्या बुद्धीला काय त्रास झालाय आता देव जाणे. नाही, हा आपण म्हणतो मनोरुग्ण, पण मनोरुग्ण नाही, मनोयात्री म्हणायचे यांना. हो हो, मनोरुग्ण म्हणूच नाही, मला त्याचा राग येतो. अच्छा अच्छा. कारण का ते मनाच्या इच्छेनुसार राहतात त्यांनी. अच्छा अच्छा. आंघोळ करू वाटलं करतात, नाही करू वाटलं नाही करतात, असं राहतात त्यांनी. हा हा हा. त्यामुळे त्यांना मनोयात्रीच म्हणूया आपण त्यांना. बर बर. आणि सेवा करायला मस्त मजा वाटते. हो ना. कारण ईश्वराची सेवा करण्यापेक्षा यांची सेवा करून घ्या, खूप सुंदर. धन्यवाद धन्यवाद. तुमचं कार्य फार वेगळं आहे. आणि मी जेव्हा व्हिडिओ टाकत होतो त्यावेळेला मला तुमच्या सावली बेगर वसाची आठवण आली आणि मी माझ्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की हे काम मुस्तफा मुजावरच करणार, हा कॉन्फिडन्स होता. आणि तुम्ही अवघ्या अर्ध्या तासातच त्याला रेस्क्यू केलं, त्याबद्दल मी लगेच दुसरा व्हिडिओ पण टाकलेला आहे. तुमचं अभिनंदनीय. नाही सर, कसं आहे की या लोकांना खरोखर गरज आहे आणि तुमच्यासारख्या जागृत लोकांमुळं, कारण हा वेगवेगळ्या ठिकाणी आपली टीम पोहोचू शकत नाही, काही कारण असतात आणि आम्हाला भेटत नाहीत. पण अशी लोक कुठे दिसली तर तुमच्यासारख्या लोकांनी जर आम्हाला कळवलं तर आम्हाला वेळ लागणार नाही. आणि असं लोकांना बघून ते न बघितल्यासारखं करणारे पण भरपूर आहेत, पण दिसल्यानंतर आम्हाला कॉल केल्यावर आम्ही त्वरित तिथे येऊ.